नागपूर हे म्हणजे विदर्भ हा एमपीचा म्हणजे एमपीची बॉर्डर आहे. त्या ठिकाणी हिंदी भाषिक असण्यापेक्षा हिंदी भाषिक आहेत थोडं, परंतु हिंदी भाषिक असणारे आपले मराठी भाषिक जे आहेत ते एकमेकांशी हिंदीमध्ये संवाद साधत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जे प्रशिक्षण वर्ग किंवा आम्ही हे अभियान राबवलं ते फक्त रिक्षा टॅक्सी चालकांसाठी होतं, सर्वसामान्य जनतेसाठी नाही. त्या ठिकाणचे असलेले हिंदी भाषिक जे शिक्षक आपले ड्रायव्हर होते त्यांना फक्त प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे, सर्वसामान्य जनतेला नाही. अभियान आहे हो, त्यानंतर जे लोक येतील त्याच्यावर काय करणार अजून काही त्या बाबतीतला निर्णय घेतला नाही. पण ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट काय फक्त मराठी भाषा शिकवण्यासाठी नाही, आम्हालाही आमचे बाकीचे कामं आहेत ना. आम्ही काय आयुष्यभर हेच करत राहावं? 36 वर्ष दिली आहेत ना मराठी शिकण्यासाठी. 1989चा हा आरटीओचा नियम आहे. या आरटीओच्या नियमानुसार 1989चा जो नियम आहे तो कायम आहे, फक्त त्यावरती कारवाई झालेली नव्हती. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे असं जेव्हा मी घोषणा केली. याचं कारण असं आहे की बहुतांश ठिकाणी हिंदी भाषिक आणि मराठी भाषामध्ये संवाद योग्य प्रकारे होत नसल्या कारणाने FIR होत होते, भांडणं होत होती. काही ठिकाणी दादागिरी काही हिंदी भाषिकांकडनं प्रवाशांवर होत होती, काही प्रवाशांकडनं हिंदी भाषिकांवर दादागिरी होत होती आणि त्यामुळे FIR होण्याचं प्रमाण ते मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्या की अशा पद्धतीनं काही बांगलादेशी घुसखोर येतात आणि ते तुम्ही रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हर आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आरोप झाले त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की 1989चा जो मराठी भाषा अनिवार्य आहे, म्हणजे बॅच देत असताना मराठी भाषा जर तुम्हाला येत असेल तरच बॅच दिला जाईल, लायसन्स दिलं जाईल. ही भूमिका त्यावेळेस राज्य शासनाने घेतली होती. ही राज्य शासनाची भूमिका कायम ठेवत पुढेही जर तुम्हाला मराठी भाषा आली नाही तर आम्हाला काही नाईलाजानं होईल, आपण कारवाई करावी लागेल ही भूमिका घेतली. आणि आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळेस अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांनी आमच्याशी संवाद साधला. आम्ही ती बैठक लावली. बैठक लावल्यानंतर राज्यातील आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रातील काही रिक्षा चालक संघटनांनी सांगितलं व्यवहारी मराठी ज्ञान असणं गरजेचं असं तुम्ही म्हणताय, परंतु आम्हाला थोडंसं अवधी द्या. ठीक आहे, आम्ही चुकी झाली आमची, 36 वर्षात आम्ही नाही शिकलो, परंतु आम्हाला जर तुम्ही वेळ दिला तर आम्ही कदाचित व्यवहारिक ज्ञान जे 15-18 वाक्य ते आम्ही समजू शकू, बोलू शकू. आणि मग त्यांनी वेळ मागितला. वेळ मागितल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनीही सांगितलं जर त्यांची मानसिकता असेल तर आपल्याला वेळ द्यायची, जर त्यांनी वेळ मागितली तर वेळ द्यायला हवा. आणि मग ती पुस्तिका आम्ही प्रकाशित केली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या 4 पानी पुस्तिकेचं प्रकाशन केलं आणि राज्यामध्ये आरटीओ अधिकाऱ्यांसह आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं सगळे आम्ही शिक्षकांना, साहित्यिकांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पूर्ण मराठी भाषा अभियान जे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आम्ही काढलेलं आहे त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही 105 दिवसाची मुदत दिली. आता मुदत नाही, महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन ही मुदत 105 दिवसाची आम्ही दिली होती आणि त्या 105 दिवसामध्ये व्यवहारिक ज्ञान ज्या लोकांना आलं त्यांच्यावर कारवाई नाही. परंतु मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर मराठीचं ज्ञान तुम्हाला जे जुजवी ज्ञान आहे ते येणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मुदत नाही, जी मुदत होती ती 1 मे ते 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला मुदत संपल्यानंतर 17 तारखेला समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर आरटीओच्या अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागेल आणि ही कारवाई अटळ आहे. भाजपमधील नेते जे कायद्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जी कारवाई मराठी भाषा जर आली नाही तर करणं गरजेचं असं लिहिलेलं आहे. कायद्याच्या कक्षेमध्ये राहूनच कारवाई होईल. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर 100% मराठी अनिवार्य आहे. जुजबी ज्ञान हे यायलाच हवं, तेवढं मराठी तुम्हाला शिकायलाच हवं आणि त्यासाठी ही जबाबदारी आमची नाहीये. परंतु आम्ही मानवतावादी दृष्टिकोनातून हिंदी भाषिक जे आहेत ते आमच्याकडे जर ड्रायव्हर म्हणून काम करत असतात तर त्यांना कुठेतरी मराठीचं ज्ञान यावं यासाठी ही जबाबदारी राज्य शासनाने उचलली होती. ती आमची जबाबदारी नाहीये, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मराठी शिकवतोय.
पण काही आरोप आमच्यावर झाले. हिंदी भाषिक ड्रायव्हर लोकांना तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवता, परप्रांतीयांवर तुमचा रोष आहे. हे जेव्हा आमच्यावर आरोप झाले तेव्हा आम्ही ही भूमिका घेतली की फक्त आम्ही हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत असताना महाराष्ट्रावर आणि मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम तुमचं असावं यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. परंतु दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना किंवा दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्या भाषेविषयी एवढं अभिमान असताना आम्हाला सुद्धा मराठी भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही हे तुम्हाला मराठी शिकवायलाही तयार आहोत. आम्ही ती शिकवली, करून दाखवलं. परंतु शेवटी तुम्ही जर उद्दामपणा कराल, तुम्ही जर मुजोरी कराल की नाही तुम्ही हे केलं ठीक आहे परंतु आम्ही मराठी शिकणार नाही, बिलकुल चालणार नाही, कारवाई अटळ आहे. प्रवाशांच्या तक्रारीवरती होणार नाही. आरटीओचे अधिकारी चौकशी करतील आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनाच ते कारवाईचे अधिकार. की मराठी अमराठी लोक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांना अशा प्रकारचं आपल्या विभागाकडून परमिट्स वगैरे देण्यात आलेले आहेत. तेव्हा साहेबांनी ती गोष्ट खूप लागली माननीय परिवहन मंत्री यांना आणि त्याच मीटिंग मध्ये त्यांनी निर्णय घेतला की ह्या लोकांना आपल्याला मराठी शिकवायची आहे आणि त्यानंतर सर्व धडाडीने कामाला लागले. आणि मला एक आनंद या ठिकाणी सांगावासा वाटतो की ह्या कार्यक्रमाची सुरुवात ठाणे या ठिकाणाहून झाली. जेव्हा प्रदीप ढवळ सर मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आपल्याला असं असं करायचं आहे आणि आपला पहिला कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे, तर त्यावेळेस मी त्यांना आवर्जून सांगितलं की त्या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे ह्या ठिकाणाहूनच होईल आणि त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहील. त्यानंतर आमचं सर्वात पहिलं केंद्र स्वामी समर्थ ह्या ठिकाणी चालू झालं आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेली. त्यावेळेस फक्त केवळ अमराठी ड्रायव्हर लोकांची संख्या केवळ 8 ते 10 होती आणि रजिस्ट्रेशन चालू होतं. तेव्हा मला शंका आली की बापरे MMR मध्ये तर 30-3 साला तर 1.5-2 लाख मराठी ड्रायव्हर असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सुरुवात मात्र 8 आणि 10 ड्रायव्हर्स लोकांपासून होणार आहे. तर आपल्याला फार मोठा डोंगर चढायचा आहे आणि हा कसा चढला नाही याच्यात मला त्यावेळेस शंका आली. पण आज तो कार्यक्रम 17 तारखेला पूर्ण होतोय आणि लाखाच्या वर आपण अमराठी भाषिक लोकांना मराठी भाषा शिकवून तयार केलेला आहे. त्याच्यापेक्षा आनंद आज मला ह्या ठिकाणी वाटत नाही.